बानू, हे आभूषण तुझ्यावर खूप सुरेख दिसत आहे. खूप सुंदर दिसते आहेस तू. येऊ मी? वहीजी. काय बिमन बंडोबा, देवगडावर नसलं ना की कामात मन लागत नाही बघ. अरे परत दिवाळी सुरू होऊन संपल आता. देवगडावर येणार आहात का नाही? म्या गावात गेलो ना की लोक विचारतात देव आलं का, देव आलं का. काय सांगणार आपण? पर काय बी म्हण, कोणता बी सण असू द्यात, माणसांची रीग असते या बघ गडावर. देव बी जातात लोकांमध्ये, त्यांच्यामध्ये जाऊन बसत्यात, त्यांच्याशी बोलत्यात, त्यासनी काय हो न ग विचारत्यात. मग त्यासनी देवाची आठवण येणारच की. अरे पर माझं कसं झालंय की मला आता काय कामच राहिलं नाही बघ. म्हणजे बाणही गेल्या देवासंग बरोबर, मी असतो चाकरीला वाड्यावर, आता तर कोणी बी नाही. देव येणार, बानाई बी येणार, तू नग काळजी करूस. अरे पर देव दिवाळी झाल्यानंतर आलं तर? अरे हळू बोल, काय बी बरडू नगस. तसं नव, मी फक्त माझ्या मनातलं बोलून दाखवले बस. बंडोबा, तू म्हणतोस तसं झालं तर काय होईल काही सांगता येत नाही. बघितलंस का, कसली तरी लगबग आहे म्हणायची. हा अव कसली गडबड म्हणायची? तुम्हाला ठाऊक नाही? नाही. गडावरचे सेवक ना तुम्ही, आणि तुम्हाला ठाऊक नाही? अव आता सांगून टाका, जीवगा जीवाला घोर लागायचा. देव गडावर आलेत, कुठल्याही क्षणी ते राजवाड्यात येतील. काय सांगताय? हो. तरी मी म्हणलं होतं की ध्यान दे म्हणून. हा बाय बाय. चल चल चल. म्हाळसा, मी आलोय. म्हाळसा, तू माझ्यावर इतकी रागवली आहेस का की माझ्याशी बोलणारही नाहीस? मला बोलायला भाग पाडू नका तुम्ही. मी दिवाळीच्या दिवशी तुला सोडून बानू सोबत. तिचं नाव घेऊ नका माझ्या समोर. माझा जेवढा अपमान करायचा आहे तो करून झाला आहे, आणखी नको. नाहीतर माझा संयम सुटायचा आणि मी काय करेन हे मलाही कळणार नाही. म्हाळसा, तुला राग येणं मी समजू शकतो. नाही नाही समजणार तुम्हाला माझ्या यातना. जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्तीला दुसऱ्या कोणावर प्रेम करताना पाहतो तेव्हा काय होतं हे नाही समजणार तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला म्हाळसाचा जन्म घ्यावा लागेल. म्हाळसाच्या वेदना, व्यथा सहज समजण्या इतक्या सोप्या नाहीयेत. नाही कळणार, आणि तुम्हाला तर नाहीच नाही. तुम्ही श्री महादेव असलात तरी. कारण तुम्हाला जर त्या कळल्या असत्या तर तुम्ही मला असं दुखवून, माझा अवहेर करून, माझा अपमान करून गेला नसतात. ही प्रेमाची पद्धत नव्हे. म्हाळसा, माझं तुझ्यावर प्रेम नसतं तर मी इथे तुझ्याजवळ आलो नसतो. तुम्ही ज्या वस्तीवरून इथे आला आहात तिथला गंध मला येतो आहे आणि मला तो आवडत नाही.
महासा तुला वस्तुस्थिती स्वीकारायला लागेल. जेव्हा मी ती स्वीकारेल तेव्हा माझा श्वास थांबला असेल. मी तुम्हाला कोणासोबतही विभागून नाही घेऊ शकत. मग अशीच रागात जळत राहशील आणि मलाही जाळत ठेवशील महासा. तुम्ही का नाही स्वीकारत ही वस्तुस्थिती? मला स्पर्श करू नका. महासा, तू माझ्यावर कितीही रागवलीस तरी मी नाही रागवलं तुझ्यावर. दिवाळीच्या या पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मी तुझ्या जवळ आलो आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर तुमच्या दुसऱ्या बायकोला काय भेट दिली तुम्ही? तुला काय हवं आहे? तुम्ही द्याल मला जे हवंय ते. बांधूला जेजुरी बाहेर काढायला सांगितलं होतंस तुम्हाला. तुमच्या ध्यानात आहे तर. तुला ठाऊक आहे की ते शक्य नाही. ह्या माणसासाठी काही अशक्य नाही. तुम्ही जर तिला इथून काढणार नसाल तर मी तिला इथून काढते. खूप सहन केलं आहे मी आणि अति सुख उपभोगते आहे ती या जेजुरीत. यानंतर तिला इथे राहणं एवढं सोपं नाही. महासा, तू काय करणार आहेस? दिसेलच तुम्हाला. महासा, ज्यातून आपल्या संसाराची शोभा होईल असं काही करायचा प्रयत्न नको करू. तुम्हाला तिची एवढी काळजी वाटते आहे का? माझ्या आयुष्यातून काढून पुसून टाकणार आहे मी तिला. महासा, हा भ्रम आहे तुझा. या खंडोबा सोबत तिचं नाव जोडलं गेलं आहे आणि तिचं भविष्य. तिला माझ्यापासून वेगळं करणं एवढं सोपं नाही. येणारा काळच ठरवेल ते. आणि खूप काळानंतर पुन्हा सांगते आहे, स्नानगृहात जाऊन या. तुमच्या पायाला त्या वस्तीवरची धूळ लागली आहे. ती धूळ भक्त मस्तकाला लावतात. खंडेरायाने म्हाळसाबद्दल मला जे काही सांगितलंय ते आजवर माझ्या मनाच्या आत कुठेतरी खोल खोल दडवून ठेवलंय मी. आजवर मी कधीही कोणाला त्याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. पण आता मला हे सारं असह्य होत आहे. मला हे सारं म्हाळसाला सांगावंसं वाटत आहे आणि तेच मी श्री खंडेरायानं सांगितलं. माझ्या कन्येबद्दलचे सत्य आपण मला सांगितले, परंतु अद्यापही हे सत्य मी तिला सांगितलेले नाही. मला श्री खंडेरायांनी सांगितलंय की दिवाळीनंतर म्हाळसाची आणि पार्वती देवींची भेट होणार. हे कसं शक्य होणार आहे हेच मला कळत नाहीये, परंतु श्री खंडेरायांनी सांगितलंय म्हणजे नक्कीच ते घडणार. उद्या दीपावलीचा हा सण संपणार आणि म्हाळसाला देखील काहीतरी कळणार हे निश्चित. नारायण 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 नारायण. माते, या मुनिवर, आपण तेही रात्रीच्या या प्रहरी? होय माते. मुनिवर, प्रभू, ज्या अर्थी तुम्ही रात्रीच्या ह्या प्रहरी आला आहात त्या अर्थी नक्कीच एखादं महत्वाचं कार्य असणार. नारायण नारायण. प्रभू, खरं तर आपले दर्शन घेण्यासाठी चालू होतो, परंतु गडावर येता क्षणी लवकरच काहीतरी विशेष घडणार आहे
असे जाणवू लागले. परंतु तुम्ही कोणत्या कारणाने आला होता ते तर सांगा. खरे तर आख्यानाला प्रारंभ कधी होईल हे विचारण्यासाठी आलो होतो. दिवाळी निमित्त श्री खंडेराय बानूकडे अर्थात चंदनपुरीला गेले होते, ते देखील आता परत आले आहेत. तर त्यामुळे आख्यान आता सुरू करावे का? मुनिवर, आख्यानाला लवकरच प्रारंभ होईल, परंतु त्याआधी तुम्ही म्हटल्याप्रमाणे या गडावर एक महत्वाची घटना घडणार आहे. परंतु ती कोणती देवा? मुनिवर, लवकरच श्री म्हाळसा देवींना पार्वती देवींचं दर्शन घडणार आहे. नारायण नारायण. परंतु ते कसे शक्य आहे? ते मला ठाऊक नाही, परंतु हे घडणार आहे. तिम्मा शेठला तसं श्री खंडेरायांनी सांगितलं आहे. म्हाळसा देवींना हेच सांगायला तर तिम्माशेट इथे आले नसतील ना? हो, त्यांना तो मोह आवरता आला नाही, परंतु श्री खंडेरायांना दिलेल्या वचनात ते अडकले होते आणि म्हणूनच श्री खंडेरायांना त्यांनी आपल्या मनातलं सगळं काही सांगितलं. आणि त्यानंतर श्री खंडेरायांनी त्यांना असं सांगितलं की दीपावली संपता क्षणीच श्री म्हाळसा देवी आणि पार्वती देवी यांची भेट घडणार आहे. नारायण नारायण. प्रभू, आता माझ्यावरचे दायित्व आणखी वाढले आहे, कारण श्री म्हाळसा देवी आणि श्री पार्वती देवी यांची भेट होणार म्हटल्यावर त्यांना सत्याचा साक्षात्कार हा होणारच. म्हणजे आता हे आख्यान, ही शिवलीला संपणार की काय? मुनिवर, त्यांची भेट घडल्यावर काय होणार आहे हे आता कसं सांगता येणार? कदाचित क्षणार्धात त्यांना सगळं काही कळेल सुद्धा, आणि कदाचित संदर्भ, संकेत हे त्यांना कळणारही नाही. लतिका, लतिका, म्हाळसा, काय झालं? लतिका, प्रधानजींना माझा निरोप दे की मी त्यांना इथे बोलावलं आहे. आज भाऊबीज आहे ना? मला आठवतंय, मागच्या दिवाळीला तू त्यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली होतीस. हे मला सोडून बानूकडे गेले तेव्हा बंधू आणि लक्ष्मीदेवींचाच आधार होता मला. त्यांच्यात असं काहीतरी आहे की त्यांचा राग येत नाही बघ. हो, त्यांच्याशी आजपर्यंत बरंच मनमोकळं काही बोलू शकले मी. त्यांच्यामुळे गडावर मला एक सखी मिळाली. तेव्हा लतिका, आज भाऊबीजे निमित्त मी त्यांना ओवाळणार आहे. मी स्वतःच्या हाताने त्यांच्यासाठी पक्वान तयार करणार आहे. मी ओवाळणीची पूर्वतयारी करायला घेते, लगेचच सेविकांना सांगते. तू स्वतः जाऊन प्रधानजी आणि लक्ष्मीदेवींना मी त्यांना इथे बोलवलं आहे असा निरोप दे. हो. लक्ष्मी देवी, लक्ष्मी देवी, प्रणाम. तुझं काही काम होतं का लतिका? अर्थात देवी, श्री म्हाळसा देवींचा एखादा निरोप असणार, होय ना? आज दिवाळीचा 5वा दिवस. आज भाऊबीज आहे. म्हाळसाने तुम्हा दोघांनाही तिच्या कक्षात येण्यासाठी निरोप पाठवला आहे. म्हाळसा देवींना सांग की आम्ही नक्की येऊ. हा निरोप प्रधानजींसाठी नव्हे तर त्यांच्या बंधूंसाठी होता म्हटलं. हो देवी. मागे एकदा दिवाळीत ह्याच दिवशी मी देखील श्री खंडेरायांना ओवाळलं होतं. ते मी कसं विसरेन? मला आजही तो दिवस आठवतो आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने आज देखील मी त्यांना ओवाळेन म्हणते. त्यांना त्याचा आनंदच होईल. परंतु देवी, आता हा दिवाळीचा सण संपणार आहे. हो,
परंतु त्यात गंभीर होण्यासारखं काय आहे? कारण हा दिवाळीचा सण संपल्यावर त्यानंतरच्या काळात श्री म्हाळसा देवी आणि पार्वती देवी यांची भेट होणार आहे. म्हाळसा, भाऊबीजेची सर्व पूर्वतयारी झाली आहे. हे सगळं सुरू असताना मला किती आनंद व्हायला हवा होता, पण दिवाळी आधीच हे बानूकडे गेले. माझ्या आनंदावर विरजण पडलं. तू म्हणते आहेस ते बरोबर आहे, पण तू आज प्रधानजींना भाऊबीजे निमित्त इथे बोलवलं आहेस, तर आज त्यांच्यासमोर हे विषय नको काढायला. कुठपर्यंत आली तयारी? बरं झालं तुम्ही आलात. अगं, बाबा, पाया कशाला पडतेस? म्हणजे दीपोत्सव आहे आणि अशा शुभ प्रसंगी तुम्ही माझ्या सोबत आहात. आपल्या मूळ रूपाचे आपण मला दर्शन घडवले आणि माझ्या जन्माचे सार्थक झाले. परंतु आज मी जे डोळ्यांनी पाहिले आणि कानाने ऐकले ते इतके अद्भुत आहे की ते सत्य हे मी कसं मानू देवा? तू जे पाहिलंस, जे ऐकलंस ते सत्य आहे. तुम्ही असे का वागता आहात मला कळत नाहीये. या देवी, या बंधू. आज खऱ्या अर्थानं या गडावर दीपोत्सव साजरा होतो आहे. देवी, बंधू, माझ्यासोबत तुम्ही गडावर आहात म्हणून मला भाऊबीज साजरी करता आली. देवी, मीही या दिवसाची प्रतीक्षा करत होतो. हो, पण गडावर हा उत्सव आपल्यासोबत साजरा करावा असं सगळ्यांना नाही वाटत. देवा, ह्या दीपावलीच्या निमित्ताने जेजुरी गडावर आपल्या सोबत राहता आले हे माझे महत् भाग्यच म्हणावे लागेल. भीमाशेठ, आपण इथे आलात याचा आम्हाला आनंद आहे. आपण ज्यासाठी इथे आलो आहोत तो कार्यक्रम सुरू करूया. बंधू, आसन ग्रहण करावे. देवी, भाऊबीजेच्या ह्या शुभ प्रसंगी मी आपल्याला काय देऊ? बंधू, मी जेजुरीत आल्यापासून प्रत्येक क्षणाचे तुम्ही साक्षी आहात. बस एकच माझी इच्छा आहे. तुमच्यावर जो विश्वास आहे तो तुटू देऊ नका.